ये साला इनको फोकस मार लेट आने वाले पकड़े गए, फोकस मार. बस इथेच बसवलं. फुल भरले आहे रे ट्रेन. तर आता आपण पोचलो आहोत पुणे जंक्शनला. हा बघा इथं पुणे जंक्शन. जस्ट म्हणजे आता आम्ही पोचलो आहे मंदिराच्या जवळ आसपासच. आणि आतापर्यंत आम्ही हॉटेल शोधतोय. हॉटेल अजूनपर्यंत आम्हाला भेटलं नाही. एवढे सर्व फुल झालेत ना हॉटेल. आणि मधीच म्हणजे आजूबाजूला हॉटेल पण जास्त नाहीत आहे गणपतीच्या बाजू, गणपतीच्या मंदिराच्या बाजू अजूनपर्यंत एक पण असे हॉटेल नीट असे भेटलेच नाही आम्हाला अजूनपर्यंत कुठे. आणि आहेत क्वचित 1-2 हॉटेल आहेत. तर आम्ही ते इकडे सगळीकडे फिरतोय. अजूनपर्यंत आम्हाला हॉटेल म्हणजे पाहिजे तसे भेटलेच नाही. आता फिरून आम्ही अर्धा तास झाला आम्हाला. मी एकटा शोधतो अजूनपर्यंत. अजून बाकीच्यांनी अजून कोणी अर्धे बाकीचे त्या हाडला गेले मी इकडे शोधतो. म्हणजे असं आम्ही बाग केलं दोघांनी. वैतागाला फिरून मला जाम वैतागाला. हॉटेल आणि रेस्टॉरंट. आम्ही सर्वजण बसलोय. अजून पण रूम नाही भेटलाय. काळं होऊन उजेड आता आलाय तरी पण अजून आम्ही रूम शोधतोय. 2 तास झाले असतील आमचं शोधतोय अजूनपर्यंत. तर आता आपण चाललो आहोत दगडूशेठ गणपतीचे पाय पडायला. आता आम्हाला हॉटेल भेटलंय. तर आता मी फ्रेश होऊन चाललोय तिकडे. बाकी सर्वांनी दर्शन घेतली. आता मीच राहिलो एकटा, कारण मी हॉटेल शोधण्यामध्ये जरा मग्न होतो. इकडे तिकडे फिरतो रिक्षामधून. शेवटी फायनल आम्हाला हॉटेल भेटलं आहे. चांगलं हॉटेल आहे, मस्त आहे. 1800 रुपये एक रूमचे आहेत. 2 बेड आहेत. म्हणजे एका बेड 2 झोपू शकतात. तसेच आम्ही 2 रूम घेतलेले आहेत. म्हणजे 4 बेड आम्हाला भेटलेले आहेत. आम्ही 8 जण ठीक आहे, मस्त आमचं होतं. त्याच्यानंतर आता आम्ही गणपती दर्शन आधी मी घेतो इथून. नंतर आम्ही नाश्ता करू आपण. त्यानंतर मग आपण बाकीचे जे असतील आजूबाजू ठिकाण ते फिरून घेऊ. चला मावाज आपण डायरेक्ट जाऊया आता गणपती दर्शनाकडे. गणपती मस्त सजवले बघा. फुलांनी सर्व फुलांनी सजवले आहे लोकांनी. तर आपण डायरेक्ट आता आतमध्ये जाऊया. इथूनच एंट्री आहे समोर या साईडला. जसं आपण ओटी घेतलं इथून बघा. तर ओटी आहे इथे. समोर लाईन लाईन जाऊया आपण इथूनच. लाईन पूर्ण फिरून जाते इथून. एंट्री इथून आली. आपण या हॉटेलमध्ये थांबलो. राधिका हॉटेलमध्ये. मस्त रूम मस्त आहे. जे मिळतात क्लास लोकांना ठीक ठाक आहे. चांगलं ते पार्किंग एरिया दिल्याची बाजूला सगळ्यात वरती पार्किंग पण आहे. फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला आपण त्यांना झोपलं वाटतं. एक लेडीज फिमेलसाठी रूम आहे. हा ओपन दरवाजा. झोपलेत वाटतं. हे झोपलेत. तुला एवढे कपडे मी दिले अजून तू आधी कपडे घालायचे. 2 बेडरूम आहे. सेम तिकडं पण इकडं पण सेम असेल. त्याला पण दिलेला रूम आहे. आता आपला रूम दाखवतो. ह्या साईडला एक आतमध्ये आपला रूम. अरे चले होय सर तयार झाले. उठ. ये अपना रूम देखो. 2 फैन इधर. छाती आणि आमच्याकडे आता याचं आलं ट्रेनमध्ये तर आम्ही चप्पल तिकडे चप्पल भेटले. चप्पल नाही
बघा अनवानी पायांचे अनवानी पाय घेतले. दुसरी चप्पलच तुटल्या ती कुठे आहे बघा. उपवास आहे त्यांचा, उपवास आहे. उपवास नाही केली, चांगला नवरा पाहिजे म्हणून. हा थोडी चप्पल शोधा कुठे इथे कुठेतरी होतं ना बाटा म्हणून. कुठे आहे बाटा? बाटामध्ये येणार. नाही औषध मला दिसत नाही. का भेटेल ना आरामात. चला पहिला चप्पल सुद्धा यांच्यात चप्पल सुद्धा चप्पल नाही यांच्या पायात सानवानी चालतात पायात. आम्ही आलो तो यांची चप्पल घेण्यासाठी. चप्पल हा बघ आणि यांच्या बॅगा आम्ही सांभाळायच्या. वा काय जणू काय बोलते तू पण घेऊन टाक. सुषमाला नाही आवडली. ओ सुषमा ताईला नाही वाटतं आवडली. हे घे बाय मस्त आहे ती. मी घेतलाय साबुदाणा वडा, मसाला डोसा आहे, पावभाजी पण आहे, वडा सांबार पण आमच्याकडे आहे. तिकडे पण सेम आहे. आता आपण पोहोचलो लाल महाल मध्ये. हा बघा हा सर लाल महाल आहे समोर. हे एंट्री झालं लाल महालचा. इकडे हे नांगरणे कडे शिवाजी महाराजांचं आहे ना हे. शिवाजी महाराजांचा. मग कोण शिकवते मग? मग तिची आई शिकवते ना. जिजामाता. हा मग जिजामाता शिकवते. गाण्या बोलतो नाही. अरे तुम्हाला काय वाटलं शिवाजी महाराजांचा? मी हे बघितलं दाखवलंच नाही. चल कुठं आहे तर आता आमची 2 पोरं पण होता गायब आमची आहे. 2 पोरं गायब झाली. माझी आरतात म्हणून मी यांना पुढे घेऊन जात नाही. पहिलं तर राजमहाल करूया. आता आतमध्ये बघूया पूर्ण कसा आहे तो. नंतर मग आपण बाजूला काय आपला शनिवारवाडा. हा शनिवारवाडा करूया आपण. मग चला आतमध्ये जाऊयात आपण. चल, आम्ही शनिवारच्या दिवशी शनिवार वाडा करतो. हा 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 चला चला आता आतमध्ये जाऊया आपण. बघा एरिया मस्त पण झुंबर पण आहे बघा. जास्त काय नाही राजमहालमध्ये एवढंच आहे. वरती पण एंट्री झालेली आहे पण त्याला कोणी बंद करून ठेवले. पोचलो होता आपण शनिवार वाड्यामध्ये. हा बघा पाठ साईडला आपण समोर शनिवार वाडा आहे. आता आपण आता पूर्ण फिरूया आतमध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आता आम्ही काय केलं गणपती दर्शन घेतले दगडूशेठचं. त्याच्यानंतर आपण राजमहाल बघितला. आता आपण आलो तिसरा आपला लोकेशनला म्हणजे शनिवार वाडा. तर आपण आता फिरून घेऊया. मस्त आहे. अजून आहे तसंच म्हणजे बांधकाम अजून आहे तसंच आहे. पहिलं जुन्या काळाचं तसंच सेम आहे. ते बघा किधर आहे ते काहीतरी असेल. तिकीट बुक करायला त्याच्यावर करून घे तिकीट. ते गर्दी बघ किती भरपूर आहे. शनिवार वाडा हा मस्त एकदम. इथं आता शनिवारला आपण तिकीट बुक करायला लागेल. आतमध्ये जायचं असेल तर स्कॅन आहे बघा इथे. स्कॅन करून घ्यायचं. कर लवकर. काय आलंय परत आपण पोहोचला आपल्या शनिवार वाड्यामध्ये. शनिवार नाही शनिवार आडत पोचला आपण. हा मग शनिवारच्या दिवशी आपण शनिवार आडत पोचलो आहोत. मस्त आहे बघा इकडे आजूबाजूला पण ₹250 एरिया मस्त वाटत रे एकदम. गाण्या त्याने पुरा साफ सुथरं करून ठेवलं. मस्त गेलं. हा मेंटेन चांगलं गेलंय. हा वरचा भाग
कुठे जायचंय? हा ते वरती जायचं रे इकडे. आईला भरपूर आहे रे गर्दी. दिले इथं फॅमिली ट्री ऑफ पेशवास बालाजी विश्वनाथ श्रद्धाबाई. हा तिकडे बसायला ते बघण्यासाठी दिले तिथे. तिकडे जे काय होत असेल ते. झाड मस्त दिलं. हा झाड मस्त दिलंय. मधीच आहे. अरे पाणी झाडासाठी हे स्विमिंग पूल पहिल्या काळामध्ये असे स्विमिंग पूल असायचे. मस्त. ही बघा गल्ली मधली एडी गँग कुठे फिरतात एकटेच आपापले. ते बघ ते बघ. अरे पोरीना मेंदू असतो काय, कुठं पण भेंडी फिरत बसतात आपल्या मनासारखे. या लोकांना तर पुढे न्यायचं नाही. अशा पोरीचा मेंदू असा गुडगाडच आहे. आता एवढा पूर्ण फिरायचं आपल्याला एवढा, तरी पण तिकडे फोटो काढत बसतात. काय बोलणार पोरींना. इतकं वैताग आले उन्हामध्ये उभं राहून राहून. So I just want to make that like out. I just want to be the one who has the result in losing a job. काय पुढं आडू. झोपाडी. तर आम्ही आता झोपेत उठून आम्ही चाललो. म्हणजे आम्ही झोपलो होतो 2:30 वाजता झोपलो होतो. आम्हाला जायचं होतं 4 वाजता आम्ही उठून जाणार होतो. पण 4 आपल्याला 6 वाजता आम्ही उठून जातो सारस बागमध्ये. सर्व आता सुस्तीमध्ये सर्व झोपलेले. मी स्वतः सुस्तीमध्ये झोपणं माझी होण्यासाठी. तर आता आपण चालू होता सारस बागमध्ये. आता इथून 2-3 किलोमीटरवरच आहे. त्या रिक्षाने आम्ही आता ऑटोने चाललो होतो तिकडे. आता आम्ही चौघजण या रिक्षामध्ये अजून रिक्षा बघत आहे. ते पाठीमागे आहेत चौघजण. तर अजूनपर्यंत आम्हाला काय माझ्या सारवरमध्ये काय काय आहे आता आम्ही तिथं आपण एक्सप्लोर करूया. तिकडे काय काय ते दाखवतो सर्वांना. बघा ही दुसरी रिक्षा आमची. याच्यामध्ये तर तिथे काय कामाची नाही. चला आपण आता बघूया आपण सारस बाग. सारस बाग साईडला या साईडला मस्त आहे. या साईडला पूर्ण इकडे पूर्ण म्हणजे हॉटेल टाईप सर्व भरपूर आहे साईडला. ह्या साईडला तो आमचा मस्त बुक पण जास्त. हॉटेल आहेत, पावभाजी दुकान आहेत. त्या साईडला पण पाळणा बिळणा आहे बघा. पाळणा बिळणा इकडे जायला पाहिजे आता आपण. इकडे आहे बघूया अजून आतमध्ये काय काय ते पण आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये आपण एका कशा तरी बसायला पाहिजे. तर आपण एकाच बसणार आपण. हे त्याच्यात बसूया आपण. त्यात बसणार आम्ही. हा चला आपण त्याच्यामध्ये बसायचं. आपल्याला एवढा फिक्स आहे. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे उत्तर द्वार. सिद्धेश्वराचं मंदिर पण आहे. चला आपण सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊया. पाय पडून घेऊया जरा मंदिरामध्ये. एंट्री आहे इथून.
नको नको आता नको. अरे जातानाच जाऊया अरे. अरे रात्री 11 अरे 11 वाजता जेवणार आपण. नको नाही पुणे मस्त आहे. काय गरज नाही. कमळ असते मग चिकळाचं आहे. काय स्नॅपवर काढायचं तुम्ही लोक. डॉगी मंदिरावरती मंदिरामध्ये आलो आपण. कीर्तन पण चालत होतं आपण. कीर्तन चालू साईडला मस्त जरा वाटतं. मस्त वातावरण इकडलं इकडे. आम्ही नानाच करून करू भक्तीच्या जोरावर आम्ही हात तरुण काही दिला जाऊ. म्हणजे हे सर्व नाही ना. याच्यामध्ये लोकांनी उडी मारायची, एकमेकाला शोधून काढायची. लवकर तो चोरून काढेल त्याचा पाठावर गेले. रवींद्रनाथांनी पाण्यामध्ये उडी मारली तर क्षयपणा. म्हणजे पाण्यामध्ये इतका वेळ राहू नका. इतका वेळ राहता येत नाही पाण्यामध्ये. जीव गुदमरतो एक क्षण. आता कुठे पाळण्यामध्ये बसूया. पाळण्यामध्ये मेल्यामध्ये आठवण पडत का आलं. चप्पल हरवली आणि पनूची चप्पल हरवली ट्रेन मध्ये. दोघी पण बिना चपली. तू का बोलशील तिकडे चप्पल आहे ती. चप्पल का बोललीस तिकडे आहे तू. हा लपवली होती मी. तू चप्पल लपवली होती. ती शोधत बसते असं ते. आडव्या तू बघा का आता आम्ही हात असं करतो लगेच.
भरपूर मजा आली रे. बऱ्याच दिवसानं म्हणजे बोलत तर आम्ही 7-8-10 वर्षांना बसलो कधी तिकडे गेलो नाही आम्ही कोकण बसवला नाही मग कुठे एक नाकला फुटला हा तिकडे मी नव्हतो बसतो त्याच्यामध्ये. मी कुठे गेलो होतो. बरोबर आहे. मी माझं लहानपणी म्हणजे कधी 5-6 असताना बसायच्यानंतर मी आत्तापर्यंत म्हणजे आज बसलो. आज भरपूर मजा आली. मस्त वाटलं जरा. जुन्या आठवणी ताज्या झाल्या थोड्या. काय नाही या साईडला एवढंच आहे बघा. इकडे एक छोटं पाळण्या आहेत या साईडला तेवढीच पाळण्या आहेत. जास्त काय नाही. आणि इकडे सगळं त्या हॉटेल आहेत. आपण इथून आता जेवणच जाऊया. सर्व हॉटेलच आहे सर. लाईनीत पुरं हॉटेल आहे तिथपर्यंत. हा गाणं तुला ठीक आहे. हे BTS वाले असे वापरतात. चला आता उडायचं झालं. आता हा सांगू शकतो मी परिस्थिती. अरे चला रे यार काय तुला कुठं जायचं आता. कुठे जाणार आहे. घेऊ दे ना तिच्याप्रमाणे घेऊ दे ना. घे काय पाहिजे ते घे लवकर. चला शॉपिंग पण चालू आहे लोकांची. मी पण एक पर्स घेतोय वाजून. बोले बघूया काय घेऊन येते. एक पर्स घेतलाय आणि एक छोटं एक किचन घेतलंय. बघूया अजून काय घेत आहे ते आपण घेऊन टाकूया तिला. एवढं एक बोलतो याच्यामध्ये करत नंतर मम्मी आणि वाईट बोलायला माझ्या ते काहीतरी घेऊन येतोच की नाही असं बोलून दाखवतो मला. तिथे होणारच आहे. मला फोन येतील घरातून. तरी पण आपण त्याच्याशी कधी गावी काय नाही मी त्यांनी घेऊन जातोच. अजून बघतो काय लागलंय बघा सर्व. एक घेऊ का अजून एक घेऊ. मस्त एक अजून आरसं करणार आहेस. ना. मी नाही आरसं करत आता. आहे ना बघू कोणाला पाहिजे. माझ्या कॅश आहेत बघ. पाहिजे घे. हे मी सहन केलं नसतं. हे मी नसतं सहन केलं. साधं काहीतरी तिला गरजाचं आहे. गरजाचं आहे. ती बसलेली ना. कोण एवढं तिला काहीतरी साधं मागव. कोणत्या तो भैया होता ना. हा आपल्या दुकानात गेलो होता म्हणून ते बोलतो बघत होता की तुम्ही लोक आमच्या दुकानात असणार आहे की नाही. काय झालं. आणि तो भया माणसानं तो ऑफेंड आला. अहो तिकडे गेले जेवायला ते लोक आपल्याकडे सामान घेतलं तिकडे जेवायला गेले. नाही बरोबर तुझ्याकडे काय नाही जेवायला बसतो. अरे ते वेजेस पण आहे. आपण बाजूला गणपतीचं मंदिर त्यामुळे सगळे वेजेस आहेत. आपण वेजेस खातो इथे. नाही चांगलं खातो मी चांगला माणूस आहे. हो चांगला म्हणून मग नॉनव्हेज करत आता चांगला म्हणून कोण आता कोण इथं बसताना मी बोललो होतो पण आता बोलतो नाही. नाही मी शुद्ध शाकाहारी माणूस आहे. आता करता माणूस आणि शुद्ध शाकाहारी. आत्ता करता शिकू शकतो कोणी होऊ शकत. मी काय पुढचं म्हणतोय ऐका जरा नाही तर काय. आमचे सगळे गावाला सगळे हे सगळे आता नॉनव्हेज करत होते. आता मी एकटा होतो. हे आपली बेल्ट राहिली. भेल खाऊनच विकास. अरे जाताना घेऊन जाऊ ना. सुकी बेल घेऊन जाऊ जाताना सुकी बेल घेऊन जाऊ आपण. दिवाळी मस्त लागते. खेळत खेळत खाऊया. अरे बा बघ कसं खाते बघ. पिझ्झा पण मागवला आम्ही. तर संपलं पण हे संपलं. मंचुरियन ग्रेव्ही होती. तुला हेच होतं ना पोट भरलं असतं आपलं अर्थ. चला मित्रांनो आता आमचं जेवण झालंय सर्व. जाम जेवले भरपूर जेवले सर्वांनी जेवलेलं आहे. व्हेज आम्ही चायनीज केले जास्त काय नाही. तर आम्ही इथून डायरेक्ट जाणार हॉटेललाच. हा मस्त चायनीज होतं मस्त एकदम मस्त व्हेज होतं एकदम चांगलं लागलं. ठीकठाक होतं मजा आली खायला. तर जाणार डायरेक्ट हॉटेलवर मस्त पैकी आराम होता. बाकी मग आपलं लॉग पण एडिट करायचं होतं. सकाळपर्यंत मला हा लॉग बघायला भेटेल पूर्ण. त्या रिक्षाच होतं. रिक्षा हा इथे बघेल रिक्षा. तर मग हॉटेल पण लक्ष्मी रोड
किती येणार लक्ष्मी रोडला कुठे इकडे रूम आहे. जाम खूप दमलोय आता, भरपूर झोप पण यायला लागली. दुपारपर्यंत अजून झोप येते आम्हाला. तर चला आता आपण ब्लॉग इथे सेंड करणार आहोत. परत नवीन तुम्हाला उद्या आपण जुन्नरला जाणार आहोत. तिकडं आपण नवीन ब्लॉग शूट करूया आपण तिकडला. तर चला आता बाय बाय.